कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता आली आहे खरी, पण महत्त्वाची पदं देताना महायुतीच्या नेत्यांचीच दमछाक होऊ लागली आहे. महापालिकेत पहिल्यांदाच महायुती अंतर्गत भाजपचा महापौर झालाय. आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा सांगतायत. चर्चेच्या फेऱ्या झाल्या, बैठका झाल्या, पण जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा सुटलेला नाही. अशा परिस्थितीत जर भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा असेल तर राष्ट्रवादीला कोल्हापूरचं महापौर पद मिळावं अशी नवी मागणी नामदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. दुसरीकडे महापौर, उपमहापौर, स्वीकृत नगरसेवक आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचीही 1.25 वर्षासाठी विभागणी करण्यावाचून नेत्यांकडे पर्याय नाहीये. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महापालिका आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीला भरभरून यश मिळालंय. पण यशाच्या बरोबरीनं काही पेचही आले. महापालिकेचं महापौरपद महायुतीमधील कोणत्या पक्षाला मिळणार यावर फार चर्चा झाली नाही, कारण भाजपनं महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकून थोरला भाऊ असल्याचं सिद्ध केलं. पण महापौरपद कुणाला मिळणार, हे पद किती कालावधीसाठी असणार, या मुद्द्यांवरून महापालिकेच्या नेत्यांमध्ये बरीच खलबत झाली. अखेर भाजपच्या रुपाराणी निकम यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली, तर अवघी एक जागा मिळवलेल्या जनसुराज्यला समझोत्याच्या राजकारणातून उपमहापौर पद मिळालं. पण इच्छुकांची संख्या जादा असल्यानं महापौर आणि उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा कालावधी ठरवण्यात आलाय. आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा विषय ऐरणीवर आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक 20 जागा मिळवलेल्या राष्ट्रवादीनं अध्यक्षपदावर दावा केलाय. पण भाजपच्या नेत्यांनी जनसुराज्य आणि भाजप एकच असल्याचं समीकरण मांडत अध्यक्षपदाची दावेदारी कायम ठेवली आहे. गेले आठवडाभर या विषयावर चर्चा सुरू आहे. त्यातून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आज नामदार हसन मुश्रीफ यांनी एक वेगळीच गुगली टाकली आहे. कोल्हापूरचं महापौर पदही राष्ट्रवादीला मिळावं अशी मागणी करून त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केलाय. तर त्याचवेळी महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही पदांची खांडोळी होण्याची शक्यता आहे. त्यातून एक प्रकारे नेत्यांची हतबलता दिसून येतेय. कार्यकर्ते राखण्यासाठी महापौर किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची विभागणी केल्यावाचून नेत्यांना पर्याय नाही.